चतुर्थी न्यूज मध्ये आपलं सहर्ष सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजुरकर यांच्या वतीने नवरात्र उत्सवामध्ये कीर्तनाचे आयोजन। सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व जायचा मारुती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजुरकर यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। खानदेश भागातील सुप्रसिद्ध कीर्तनकार खानदेश रत्न रविकिरण महाराज यांचे कीर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी कीर्तनातून महाराजांनी पोपटराव जेजुरकर यांच्या सामाजिक कार्याचा उलगडा केला। तर सर्वत्र नवरात्र आहे दांडिया गरबाचे आयोजन होते, मात्र पोपटराव जेजुरकरांसारखा धार्मिक माणसालाच कीर्तन आयोजित करण्याचे सुचू शकते असेही रविकिरण महाराज यांनी यावेळी सांगितले। कीर्तनातून रविकिरण महाराज यांनी धार्मिक क्षेत्र किती महत्त्वाचे आहे यावर कीर्तन केले। टाळ मृदुंगाचा गजर हरिनामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात पोपटराव जेजुरकर यांनी आयोजित केलेले कीर्तन सोहळा उत्साहात संपन्न झाला। या कीर्तनात प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नागरे, मच्छिंद्र माळी, प्रकाश महाजन, रवींद्र देवरे, सौ रोहिणी रवींद्र देवरे, सौ निलिमा, पोपटराव जेजुरकर, क्रांती पालवे उपस्थित होते। या कीर्तन सोहळ्यासाठी जायचा मारुती मित्र मंडळाचे श्री सुरेश भाबड, नील इप निमसे, ज्ञानेश्वर कच्छवे, सुरेश पाटील, संजय लोंढे, बन्सीलाल बावीस, जगन्नाथ भरीत, भागवत मामा देवरे, गोरख मंडळ, बापू सातळकर, गोकुळ कटारे, नाना अहिरे, नाना निकम, शिवनाथ साळवे, संजय माळी, संदीप भामरे, शशी मगर, समाधान भामरे, दिनेश चव्हाण, जगदीश पाटील, भूषण माळी। सामाजिक कार्यकर्त्या निलिमाताई जेजुरकर, बाभड मावशी, कविताताई मंडळ, जयश्री उधार, संगीता कटारे, कलावती साताळकर, मालती पाटील, छाया साळवे, संगीता मोहन, संगीता जाधव, लोंढे मावशी, कर्वे मावशी, रेखा कच्छवे, प्रतिभा पाटील, रंजना गांडले, प्रमिला लोंढे यांनी कार्यक्रम आयोजन करण्यासाठी सहकार्य केले। तर या कीर्तन सोहळ्यास परिसरातील महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। खरं सांगू का, समाजाची रीतचा जोपर्यंत तुमच्याकडे पैसा अडकाय ना तोवर दूरचा नातेवाईकही म्हणतो तो माझा लय जवळचा आहे, पण पैसा नसल्यावर जवळचाही म्हणतो मी त्याला ओळखतही नाही। ही लोकांची मानसिकता आहे। आणि पैशाला एवढी किंमत द्यायला लागले ना, एवढी किंमत द्यायला लागले ना, किती किंमत, हे सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, सब पैसों के मान दुनिया में भगवान, ये सब पैसों को मान दुनिया में पैसा बना भगवान, वो सब पैसे को आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में, आना रे प्रभु श्याम हरि कीर्तन में, आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में, प्रभु आप भी आना संग राधा जी को, प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना, प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना, लाना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में, आना रे हमारे हरि कीर्तन में, राधे तेरे चरणों की रजदूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, राधे तकदीर बदल जाए, सच में तकदीर बदल जाए। हरे विठल विठल मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वतात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। दरो पधारी जी पवन कुमार, कि राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। बरिस
पूर्ण झाले. त्या निमित्ताने आजचा कीर्तनाचा योग आहे. विठ्ठल खर तर दुर्गा देवी बसवली. देवी बसवली म्हणजे काय? गरबा खेळणं. बरोबर आहे ना? तुमच्याकडे पण असतात का गरबा खेळतात का? बर, कीर्तनाच्या नंतर बघूया. दुर्गा देवी बसवणं म्हणजे गरबा खेळणं, हा, नाहीतर दांडिया. पण मला आनंद वाटतोय नाशिक मध्ये 6वी माळा आणि आजच्या दिवशी कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. कसंही ना, भगवंताशी नातं जोडणं. हो, मध्यस्थी कोणीतरी असल्याशिवाय नातं जुळत नाही. फॉर एक्झाम्पल, कृष्ण भगवंत रुक्मिणी आई साहेबांना भेटले पती म्हणून, पण मध्ये कोणीतरी असल्याशिवाय नाही. सुदेव नावाच्या ब्राह्मणानं रुक्मिणी आई साहेबांची चिठ्ठी कन्हैयापर्यंत पोहोचवली, तेव्हा कन्हैयानं रुक्मिणी आई साहेबांना पत्नी म्हणून, मतलब पती म्हणून कृष्ण भगवंत रुक्मिणी आई साहेबांना भेटले. बनवणं म्हणजे 1.5 लाख रुपये खर्च आहे एक कीर्तनला. कथा बिता ठी ना, बिग 1.5 बिग इकणं. आणि त्या रवी किरण महाराजले महिन्याभरात जर दुसरं कीर्तनाला नाशिक मध्ये बोलवत असतील तर बोलवणारे आमचे पोपटराव दादाश्री जेजूरकर. दादाश्रींनी हा दुसरा कार्यक्रम महिनाभरात माझा आहे बाबा, दुसऱ्यांदा येतोय मी इथं. आणि ते पण बोलण्यात असता गोडवाय महाराज. काही लोक पैसे असतात पण उग्र मिलही असते लोकांकडे. हा हा, बाकी ना बोलता उग्रा राहतच. मामा माणूस असा असावा, नम्र झाला भूता त्याने कोण दिले अनंत. हो, 10 वेळेस फोन केले असतील पण एकदम पद्धतशीर. महाराज मग 5 ते 7 कीर्तन करायला चालेल का? हो मग साहेब चालेल ना. नाही तुम्ही येसान तर काय खाणार आहे? म्हणजे एवढं गोड बोलणं आहे महाराज माणसाचं. मी तर म्हणतो तुमच्या अंगी जर एवढी नम्रता असेल, भगवंताच्या व्यासपीठावर ना सांगतो, ही नम्रता जर कायम असेल तर तुम्हाला कसलीच कमी पडणार. कसलीच कमी पडणार. कारण नम्रता जो धारण करतो का तो देवाला आवडतो. हा, नम्रता जो धारण करतो तो देवाला आवडतो, बाकी ना उग्र राहतो. मी नेहमी कीर्तनातून सांगतो आपला अनुभव, आणि तुमले लवकर समजी बहिणी म्हणून मला सांगेल. गहू नम्र आहे, गहू. सगळे शेतकरी लोक असतील, बल्याडे सिटी माहिती पण गर्दे वावरे होते थोडाफार. हा, गहू नम्र आहे. कसं? गहू जर कापणीवर आहे, गहू कापणीवर आहे, कोणीतरी जवळच्या नातेवाईकाकडे लग्न आहे म्हणून तुम्ही चालले गेले लग्नाला, 4-5 दिवस लेट झाले. गहू कापणीला 8 दिवस लेट झाले. गहू उंबीमाई खाल परस का? अजिबात नाही. उंबी सकट पडतो, बरोबर आहे ना? उंबी सकट गहू पडतो म्हणजे तो सारा कारण टाइमले उचलतायस, गव्हाचे नुकसान होत नाही. तो नम्र आहे म्हणून त्याचा फायदा, त्याचा बेनिफिट काय माहितीये का? गहूने तुम्ही कुरडाई बनवतीस बहिणीसवर. कुरडाई बनवत असताना गव्हाला कमीत कमी 4 दिवस पाण्यामध्ये भिजू घालतात बाबा. किती दिवस पाण्यामध्ये? 4 दिवस. हा, तुमले वाटेन बा महाराज इथलं बारीक बारीक सांगा, महाराज का घर कुरडा बनावा घेऊ दुकानला आहे म्हणजे बड मटेरियल घेतलं असं. देवी 6 दिवसापासून हजेरी लावली. देवीने इथं हजेरी लावलेली. घटस्थापनेच्या दिवशी देवी विराजमान होते, पण तरी सुद्धा आलेल्या देवीचं स्वागत करणं आपलं काम आहे. आणि अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूया. अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, अरे सखिरी अवसन घ्या. अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, अरे सखिली अवसन घ्या. आई खेळत आली महिला पुष्कळ खेळून द्या. 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 दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, अरे सखिली अवसन घ्या. अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, अरे सखिली अवसन घ्या. खेळत आली महिला पुष्कळ खेळून द्या. आई खेळत आली देवीला पुष्कळ खेळून द्या. आई खेळत आली महिला पुष्कळ खेळून द्या. आई खेळत आली महिला पुष्कळ खेळून द्या.
जरीच्या टोपीला सोन्याचं लावती बटन, जरीच्या टोपीला सोन्याचं लावती बटन, काय बाई माझ्या तुला आईचं बटन, जरीच्या जोडीला सोन्याचं लावते बटन, काय माझ्या सुंदर बटन, जरीच्या